नाही, लोकायुक्तांच्या बाबतीमध्ये लोकपालांच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे किंवा जे आपण त्या ठिकाणी तोच कायदा हा राज्यामध्ये आपण लागू केला, जसाचा तसा तो लागू केलेला आहे. मुख्यमंत्री महोदय सुद्धा लोकायुक्ताच्या कक्षेमध्ये कार्यकक्षेमध्ये त्यांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच ते सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की तो विषय आता कुठेही राहिलेला नाही. आता त्यावर अण्णांचं म्हणणं एक नवीन ड्राफ्ट कमिटी, खरं म्हणजे लोकपालाच्या वेळेलाच आपण ते चिकित्सा समिती आपण जी असते ती आपण त्या ठिकाणी जाहीर केलेली होती. पण तर आता अण्णांचं म्हणणं की पुन्हा त्याच्यावर एक नवीन इथे राज्यामध्ये एक समिती नेमावी. आम्ही त्यालाही मान्यता दिलेली आहे. 5 नावं आपण द्या, 5 नावं शासकीय आमचे अधिकारी राहतील आणि त्या संदर्भात चर्चा होईल आणि त्यातून शेवटी मग अंतिम निर्णय होईल. 28 तारखेला तुम्ही म्हणताय नियुक्तीची तारीख आहे आणि त्यानंतर 8-10 दिवसात पुढच्या प्रोसेस पूर्ण होईल, मग अण्णा उपोषणावरती का ठाम आहे? नाही, 28 तारखेच्या बाबतीत तर सुप्रीम कोर्टाने जी समिती आहे रंजना देसाई रिटायर्ड चीफ जस्टिस यांच्या अध्यक्षतेखाली 7 लोकांची, त्यांनाच आता सुप्रीम कोर्टाने विनंती केलेली आहे, कारण त्या सिनियर आहेत, त्यांनी निर्देश दिलेले नाहीत किंवा सूचना नाही, तर त्यांनी विनंती केलेली आहे, माझ्याकडे पत्र आहे सुप्रीम कोर्टाचं, की आपण 28 तारखेच्यात हा निर्णय घ्यावा. तशी तयारी त्या ठिकाणी त्या करतायत, तयारीला त्या लागलेल्या आहेत. त्यातून जे नावं ते निवडतील ते नावावरती प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीकडे जातील आणि मला वाटतं 10 तारखेपर्यंत, फार झालं तर 10 तारखेपर्यंत हा प्रश्न निकाली लागेल. आपण जी उत्तरं दिली केंद्राची असतील किंवा राज्याची असतील ती अण्णांना मान्य नाहीत आणि त्यामुळे ते उपोषण सोडत नाहीत असं मला वाटतं. लोकायुक्त लोकपालांना घेऊन आता अण्णांचं समाधान झालेलं आहे. मी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र, जे ड्राफ्टिंग कमिटी होती ती त्यांना करायची होती ती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मी अण्णांना सांगितलं की आपला मागचा जो मसुदा आहे तो जसा तसा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. लोकपालाच्या संदर्भामध्ये आपण जे त्या ठिकाणी तुमच्या समितीने निर्णय केलेला होता तो तसा आपण या ठिकाणी लागू केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं अण्णांचं समाधान त्या दोन्ही बाबतीमध्ये झालेलं आहे. नाही, कृषी मूल्य आयोगाच्या बाबतीमध्ये अण्णांचं थोडं त्या ठिकाणी त्या असमाधानी होते. त्यांनी सांगितलं की हा जो MSP आहे हा कमी आहे, परंतु अण्णांना आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या पुन्हा केंद्राकडून त्यांना दूरध्वनीद्वारे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये बोलतील. मला वाटतं त्या संदर्भात सुद्धा अण्णांचं समाधान निश्चित होईल. आता 2 मुद्दे महत्त्वाचे त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. एक मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी राहिलेला आहे. मला वाटतं उद्या दुपारपर्यंत हे सगळे प्रश्न मार्गी लागतील. मला वाटतं उद्याच अण्णा आपल्याला सांगतील, त्यांचं समाधान निश्चित झालेलं असेल. आता कोण फसवतं आहे कोण नाही असं मला वाटतं अजून सांगण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे अण्णांच्या जीवाशी खेळू नका. राज ठाकरे म्हणतात की तुम्ही त्यांना वापरलं. आता उद्धवजी काय म्हणतायत काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण ते सरकारमध्ये आहेत. खरं म्हणजे हा त्यांची जबाबदारी आहे. राज ठाकरेंनी आरोप केला की भाजपनं अण्णांना वापरून घेतलं 2011-13च्या आंदोलनामध्ये, जनमत तयार केलं आणि त्याचा फायदा. मला वाटतं अण्णांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करायचा निर्णय नाही आहे किंवा कोणाला पाडायचं नाही आहे किंवा कोणाला जिवून आणायचं नाही आहे. त्यांचा स्वतःचा एक वेगळा अजेंडा आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत आहेत. सरकार कोणाचंही असलं तरी ते त्यांच्या मार्गानेच त्या ठिकाणी जात आहेत आणि म्हणून राजकारणाशी कुठे त्यांचा संबंध नाही. पहले मैं मराठी से मैं बात कर रहा हूँ. एक मिनिट सर, तुम्ही आज केंद्राकडून काय प्रस्ताव घेऊन आला होता? अण्णा एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि केंद्राचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांना भेटायला आलेलो आहे. गेल्या 1 तासापासून त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांचे जे मुद्दे आहेत, लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, कृषी मूल्य आयोगाचा विषय असेल, स्वामीनाथन आयोगाचा विषय असेल, या सगळ्यांवर चांगली चर्चा झाली आणि मला वाटतं की उद्यापर्यंत याच्यावर निश्चितच मार्ग निघेल आणि आम्ही अण्णांचं समाधान करू शकू अशी मला स्वतःला खात्री आहे आता झालेल्या चर्चेवर. पण सर, अतिशय समाधानकारक चर्चा. पण अण्णांनी उपोषण मागे घेतलंच नाही, आपल्या उपोषणावर ठाम आहे. तुम्हाला उद्यापर्यंत सांगितलं. मी आता सांगत नाही की आता उपोषण सोडताय. सरकारकडनं तुम्ही आलात पण आज कुठेतरी अपयश आलं त्यांना त्याची मनधरणी करण्यात. नाही, अपयश कसे काय म्हणतायत तुम्ही? एक दिवस हे बघा, एक ऐकून घ्या. मी केंद्राकडनं प्रतिनिधी म्हणून आलो.
आता त्यांच्याबरोबर चर्चा केली, अतिशय खुल्या मनाने चर्चा केली आणि त्याच्या चर्चेतनं एक सकारात्मक संदेश बाहेर येतो आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांची ग्रामसभेची वेळ झाली म्हणून तिकडे आलेले आहेत. त्यांचा नित्य नियम ते सोडत नाही तुम्हाला, परंतु माझ्याशी बोलताना एक समाधान वाटत होतं ते मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं आणि माझ्या चेहऱ्यावरही तुम्ही ते समाधान बघू शकताय. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता महाजनांनी सांगितलं की आम्ही कृषी मालाला किती रुपये दर दिले, तर मुख्य मुद्दा आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणं, त्याच्यावर काय चर्चा झाली आहे का? हे बघा, कृषी मूल्य आयोगाच्या विषयी चर्चा झाली, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवरही चर्चा झाली. त्याच्यात आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काय त्याच्यावर उपाय केले त्याची माहिती दिली आणि त्यांची अजून काही अपेक्षा आहेत. याच्यावर आता मी या सगळ्या त्यांच्या ज्या भावना आहेत मी ते केंद्रात पोचवेन आणि लवकरात लवकर याच्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न. सर, उद्या परत भेटणार आहात? उद्या परत माध्यमातून आलेले आणि सरकारला या सगळ्या योग्य लोकांजवळ या सगळे फीडबॅक दिले जातील. आणि मला स्वतःला खात्री आहे, कारण ज्या पद्धतीने अण्णांची माझी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. सकाळपासनं गिरीश भाऊ आलेले होते, राज्याच्या माध्यमातून ते पूर्ण प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या माध्यमातून मी आलो, केंद्र सरकारने याची दखल घेतलेली आहे आणि निश्चितच ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर निश्चितच मार्ग निघू शकेल. 5 साल पहले लोकपाल कानून सम्मत हुआ, 5 साल तक लोकपाल की नियुक्ति क्यों नहीं कर पाए आप? अगर 5 साल पहले कानून सम्मत हुआ है, देखिए करीबन हम हिंदी में बात कर रहा हूँ. मैं केंद्र सरकार के माध्यम से, अण्णा हजारे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. तेव्हा अण्णा हजारे यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि जे मुद्दे अण्णा हजारे यांना पटलेले नाहीत त्या मुद्द्यांवरती उद्या दुपारपर्यंत तोडगा काढू अशी माहिती एकीकडे गिरीश महाजन आणि दुसरीकडे डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिलेली आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की अण्णा हजारेंसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. मग ते कृषी धोरण असो, स्वामीनाथन आयोग असो, लोकपाल, लोकायुक्तांचे मुद्दे असोत, या सगळ्यांबाबत अण्णा हजारेंशी सकारात्मक चर्चा झाली आहे, ते समाधानी आहेत. कृषी धोरणांबाबत ते समाधानी नाहीत. उद्या दुपारपर्यंत त्यावरती तोडगा निघेल आणि अण्णा हजारे आपलं उपोषण मागे घेतील असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र 6 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या अण्णा हजारेंशी गिरीश महाजन यांनी तब्बल 3 तास चर्चा केली. अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले. मात्र अण्णांचं मन वळवण्यात दोन्ही मंत्र्यांना अपयश आले असं म्हणावं लागेल, कारण दोन्ही नेत्यांना बसवून ठेवत अण्णा हजारे हे राळेगण सिद्धीच्या ग्रामसभेसाठी रवाना झालेले आहेत. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, शेतमालाला भाव आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी अण्णा हजारे हे 6 दिवसांपासून उपोषण करतात आणि त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे. त्यांचं वजन घटलंय, त्यामुळे अण्णांना उपोषण सोडण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र अण्णांचं मन वळवण्यासाठी सरकार आता उद्या दुपारपर्यंत कोणता तोडगा काढतंय ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान निवडणुका जवळ येत असताना एकमेकांवरती टीका करण्यासाठी सगळेच नेते एकमेकांवरती चिखलफेक करताना दिसतात. कालच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मोदी एकटे वाघ आणि बाकीचे सगळे कुत्रे असल्याचं म्हटलं होतं, तर दुसरीकडे खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांना शकुनी मामाची उपमा दिली होती. आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात जनतेला भूलथापा देणाऱ्या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून देशाला सोडवायला हवं असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चांना अचानक करकचून ब्रेक लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर आज सकाळपासूनच युतीच्या जागा वाटपाच्या 25-23 जागांबाबत मोठी चर्चा सुरू होती. या फॉर्म्युलाबाबत 25-23च्या, त्यामुळे युतीचं घोडं सारखं अडतानाच दिसून येत आहे. कोणतरी आपल्या समोर येतं मंत्रमित्र करण्याची, तुम्हाला बघा 2022 साली मी आणखी काय काय देतो, आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय चुकीचं बोललो मी अंधविश्वास या विषयावरती बोलतोय. आहे की नाही तुमचा सर अंधविश्वासावरती विश्वास आहे की नाही? कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतो 2025 मध्ये मी तुम्हाला येईल, विश्वास ठेवणार की नाही?
अंगाने तुपाऱ्यावरती विश्वास ठेवणार की नाही, हे सगळं मोठं काम आहे. इथे सुद्धा मला त्या मांत्रिकाच्या तावडीतून सगळ्यांना सोडवायचं आणि तिकडे सुद्धा सोडवायचं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडलेले असले तरी सध्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारा विषय आहे तो अर्थातच शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही. मात्र 2014च्या लोकसभेच्या तुलनेमध्ये शिवसेनेला 2 अधिक जागा देऊन युतीचं अडलेलं घोडं पुढे दामटण्याची तयारी भाजपनं दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची युतीच्या गोटात चर्चा आहे. तर भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय. दरम्यान उद्या उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तेव्हा एकीकडे उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना बघायला मिळतात. मात्र भाजपकडून 25-23चा युतीचा फॉर्म्युला समोर आल्याची माहिती देखील राजकीय सूत्रांकडून कळतीये. 2014 मधला युतीचा फॉर्म्युला काय होता तर भाजप आणि मित्रपक्षांनी 27 जागा लढवलेल्या होत्या, 24 जागा जिंकलेल्या होत्या. शिवसेनेनं एकूण 21 जागा लढलेल्या होत्या आणि 18 जागी शिवसेनेचे खासदार निवडून आलेले होते. या जुन्या फॉर्म्युलापेक्षा 2 जागा जास्त देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे अशी माहिती मिळते. दरम्यान युतीच्या शक्यतेची नांदी म्हणता येईल अशी घटना जालन्यात सुरू असलेल्या पशुधन प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बघायला मिळाली. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना केलेलं आवाहन. कुठेही जाऊ नका, आपल्याला एकत्र काम करायचं आहे असं मुख्यमंत्री अर्जुन खोतकरांना उद्देशून म्हणाले. मध्यंतरी नाशकात बोलताना अर्जुन खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. दानवेंविरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभवाची धूळ चालण्याची भीष्म प्रतिज्ञा खोतकरांनी केलेली होती. हा एक्सपो आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा अर्जुनराव तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्ही मगाशी म्हणालात की मी काहीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आपल्याला मिळून खूप गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे काही तुम्ही इकडे तिकडे पाहू नका, मागे पुढे पाहू नका. आपण सगळे एकत्रित आहोत, एकत्रितच राहायचं आहे आणि तुमच्यावर खूप जबाबदारी मला टाकायच्या. एवढ्या एका जबाबदारी होणार नाही, तुमची क्षमता मोठी आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आपण सगळे मिळून एकत्रितपणे योग्य प्रकारे. आता कधी कधी आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात, करून द्यायचं. यानंतर मुंबईकरांसाठी आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झालाय. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 30,692 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थसंकल्प सोपवला. यंदाच्या अर्थसंकल्पात 2,888 कोटींची सर्वाधिक तरतूद ही घनकचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आली आहे. तर बेस्टसाठी अवघ्या 44 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या या अर्थसंकल्पात मुंबईकरांवरती येत्या वर्षात करवाढ लादण्यात आलेली नाहीये, तरी मुंबईकरांवरती सेवा कर आणि प्रवेश शुल्काच्या माध्यमातून अतिरिक्त भार पडू शकतो. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात सेवा सुविधांवरती अधिक भर टाकण्यात आल्यानं मुंबईकरांच्या खिशातून बगीचे आणि पार्किंग यांच्या माध्यमातून अतिरिक्त शुल्क आकारलं जाऊ शकतं. बजेटबद्दल मी सांगायचं, कर वाढवला नाही तरी पण इथे सुविधा देत नाही. चांगल्या सुविधा, रोड नाही आहे, पाण्याची सुविधा नाही आहेत आणि स्वच्छता नाही है. मैं ये चाहूँगा कि जो बजट है करीबन 30,000 करोड़ का बजट है, बट उसके क्रॉसपॉन्डिंग जो सहूलियत मिलनी चाहिए वो ग्राउंड पे नहीं दिखती है. मतलब जितने जो टैक्सेस मतलब जनता पे लगाए गए हैं उसके हिसाब से उसके प्रोपोर्शन में जो ग्राउंड में जो फैसिलिटीज होनी चाहिए वो नहीं है. एक वेळे रोड रिपेअर करतात ते नेहमी रिपीटेडली काय करतात, एक वेळे रोडसाठी करतात, एक साइड पाइपिंगसाठी करतात, परत एक साठी परत केबलिंग वरसाठी करतात. तो एकच वेळी सगळं काय होत नाही, वेल प्लॅन्ड काय एकच वेळी सगळे रोड काय बनवत नाही. दुसरीकडे मुंबईत शैक्षणिक अर्थसंकल्पासाठी 2,733 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदाची ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा 550 कोटी रुपयांनी अधिक आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पानुसार लाभार्थी थेट अनुदान ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी ठराविक शुल्क थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या सुलेखनासाठी वह्याही देण्यात येणार आहेत. सोबतच विद्यार्थ्यांना पावसाळी चपलाही देण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय. तर व्हर्च्युअल क्लासरूम, वार्षिक सहली, शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा अशा अनेक गोष्टींसाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
बहुप्रतीक्षित कल्याण नाशिक लोकलची चेन्नईच्या रेल्वे कारखान्यामधून मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये ही नवी कोरी लोकल आता दाखल झाली आहे। या बहुप्रतीक्षित रेल्वेचा फर्स्ट लुक तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकताय। या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही लोकल आता रुळावर धावणार आहे। या लोकलमुळे मुंबईकरांना फक्त 2 तासात नाशिकला पोहोचता येणार आहे। तर यामुळे सामान्य प्रवाशांसोबतच शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे। या लोकलमध्ये 2 डबे लगेजचे असणार आहेत। तर या लोकलमुळे नेहमीच्या प्रवास खर्चातही बचत होणार आहे। नाशिक पाठोपाठ आज पुण्यातील मुंढवा भागातील केशवनगरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला। भरवस्तीमध्ये घुसलेल्या या बिबट्यानं 4 ते 5 जणांवरती हल्ला केला। केशवनगरमधल्या रेणुका माता मंदिराच्या मागच्या भागात या बिबट्याच्या हल्ल्याचा थरार बघायला मिळाला। बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एका चिमुकल्याला वाचवताना काही जण जखमी झाले। दरम्यान बिथरलेला बिबट्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या डक्टमध्ये पडला। त्यानंतर अग्निशमन दल, वनविभाग आणि कात्रज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या बिबट्याला जेरबंद केले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आरक्षित जंगलात घुसखोरी करणारा माणूस आणि वन्य प्राण्यांमधली संघर्ष तीव्र झाल्याचं चित्रच पाहायला मिळतंय। तिकडे वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडलाय। ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, मात्र पुण्यात वाघोबाच्या बछड्यांचं थाटामाटात बारसं साजरं करण्यात आलंय। पुण्यातल्या कात्रज प्राणी संग्रहालयात नुकतंच वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिला होता। त्यांच्या नामकरणाचा सोहळा आज पुण्यात पार पडलाय। बागीराम नावाचा वाघ आणि रिद्धी वाघिणीचे हे 4 बछडे आहेत। त्यातले 3 नर आणि 1 मादी बछडा आहे। या वाघाच्या बछड्यांचं आकाश, सार्थक, गुरु आणि पौर्णिमा अशी नावं ठेवण्यात आली आहे। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हजेरीत वाघांच्या या गोंडस बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडलाय। नाशिकमधून बातमी आहे मोठा गाजावाजा करून आणलेल्या शिवशाही बसची। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून प्रवाशांसाठी शिवशाही आणली आणि यामुळेच खासगी व्यावसायिकांना एसटी महामंडळामध्ये घुसण्याची आयती सोय झाली आहे। सध्या नाशकात या शिवशाही परिवहन सेवेचं 100% खासगीकरण झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। नाशिकच्या आगारात एकूण 82 शिवशाही बसेस दाखल होणार होत्या। त्यातल्या 22 एसटी महामंडळाच्या तर 60 या खासगी ठेकेदारांच्या असणार होत्या। मात्र आता एसटी महामंडळाच्या ताब्यातल्या याच 22 बस कोकणात रत्नागिरी आगारात पाठवण्यात आल्या। त्यामुळे जवळपास 800 चालक आणि वाहकांच्या कामावर त्याचा फटका बसतोय। याच पार्श्वभूमीवरती शिवशाहीमध्ये 100% खासगीकरण झाल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आपण बघितला आणि तशीच परवड एसटी कर्मचाऱ्यांची सुद्धा होणार आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्याचं कारण आहे ही शिवशाही। आपल्याला माहिती आहे की मोठा गाजावाजा करत परिवहन खात्यानं शिवशाही बस ही लक्झरी प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली। राज्यातल्या सगळ्या प्रमुख शहरांना या शिवशाहीच्या माध्यमातून जोडायला सुरुवात झाली आणि याचबरोबर ठेकेदारांना सुद्धा एसटी महामंडळामध्ये पाऊल ठेवायला जागा मिळाली। पण आता मात्र नाशिक आगारातल्या ज्या 22 महामंडळाच्या शिवशाही बस होत्या या सगळ्या कोकणात पाठवण्यात आलेल्या आहेत, रत्नागिरी आगाराला पाठवण्यात आलेल्या आहेत। आणखीन 60 बस ज्या आता नाशिक आगारात आहेत त्या सगळ्याच ठेकेदारांच्या आहेत। एवढंच नाही तर कोकण या भागामध्ये रत्नागिरी आगारामध्ये जे कोणत्या बस खाजगी ठेकेदाराच्या होत्या त्याच बस आता नाशिकमध्ये इथे आणण्यात आलेल्या आहेत। जर का ही परिस्थिती असेल तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं करायचं काय? मुळात लक्षात घेतलं पाहिजे की ज्या बस सगळ्या कोकणात गेल्या त्यामुळे अनेक कर्मचारी जे चालक आणि वाहक म्हणून याच्यात काम करत होते त्यांची तर बदली झाली नाही, पण कोणतंही काम मिळत नसल्यामुळे त्यांना जबरदस्ती सुट्टी टाकावी लागते किंबहुना एसटी महामंडळच त्यांना जबरदस्ती सुट्टीवर पाठवत आहे। मग त्याचा जाब कोण देणार, उत्तर कोण देणार? आणि असं जर का होत असेल तर या चालक आणि वाहकांच्या पगाराचं किंवा त्यांच्या नोकरीचंही भविष्य अंधारात आहे का हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर एक दुःखद बातमी, ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज मुंबईत निधन झालं। ते 70 वर्षांचे होते। मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या अनेक दिवसांपासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रस्त होते। रमेश भाटकर यांनी आजवर 5 दशकांहून अधिक वर्ष रंगभूमीची सेवा केली आहे। सोबतच त्यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चमक दाखवली। चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटासह माहेरची साडी, आपली माणसं या आणि अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। तर दामिनी, कमांडर, तिसरा डोळा, हॅलो इन्स्पेक्टर यासारख्या मालिकांमधलं त्यांचं कामही लक्षात राहिलं। अश्रूंची झाली फुले या नाटकातील त्यांनी साकारलेला लाल्याही नाट्यरसिकांना भावला।
तर अगदीच काही दिवसांपूर्वी आलेल्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेतील त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. विशेष म्हणजे आजच्या जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशीच त्यांचं कर्करोगानं झालेलं निधन रसिकांच्या मनाला चटका लावून जाणार आहे. आणि यासोबत शहरांच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.